नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाची उसळ। अगदी झणझणीत अशी तयार केलेली उसळची रेसिपी आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी मूग घेतलेले आहे, रात्रभर भिजवून सकाळी ते एका कपड्यामध्ये बांधून त्याला मोड आणून घेतलेले आहे। त्यानंतर सुकं खोबरं पाव वाटी, कोथिंबीर, देठांसकट कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंच आलं, 10-12 लसणाच्या पाकळ्या, एक उभा चिरलेला कांदा, घाटी मसाला घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेली आहे, मीठ, धने पावडर आणि हळद। त्यानंतर आता आपण एकाच कढईमध्ये हे सर्व करणार आहोत, मसाला भाजण्यापासून ते फोडणी करण्यापर्यंत, म्हणजे जास्तीची भांडी आपल्याला वापरायची गरज नाही। आता इथे कढईमध्ये मी 1 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण कांदा चांगला क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे। मसाले जर तुम्ही चांगले असे क्रिस्पी भाजून घेतलेत ना तर उसळीला छान अशी चव येते। इथे बघू शकता तुम्ही कांदा चांगला भाजून झालेला आहे। सुकं खोबरं घालूया, खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही याला उसळ बनवू शकता किंवा आमटी म्हणू शकता किंवा मुगाची रस्सा भाजी म्हणू शकता। टिफिनसाठी अगदी चांगली लागते ही भाजी। आणि जर तुम्ही अशा पद्धतीची जर उसळ केलीत तर दुसऱ्या कुठल्या भाजीची गरज लागत नाही। आणि शक्यतो कडधान्य ना मोड आलेलेच खावेत, हेल्थला चांगले असतात ते। इथे बघा तुम्ही, मी इथे कांदा, खोबरं आणि लसूण थोडंसं भाजून घेतलेलं आहे। आता याची चांगली आपण बारीक पेस्ट करून घेऊयात। मसाले सगळे थंड करून घ्यायचे आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालूया। इथे कोथिंबीर ना मी देठांसकटच घेतलेली आहे। आलं घालायचं आहे, कोथिंबीर घालायचं आहे आणि आपण जे सर्व मसाले आता आपण जे भाजून घेतलेले आहेत ना ते घालूया आणि थोडंसं पाणी घालूया। पाण्याचं प्रमाण जास्त करायचं नाही आहे, थोडंसंच अगदी पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। ही उसळ ना खूप छान लागते, एकदम अगदी भारी लागते। इथे मी माझ्या साठवणीतली मिरची पावडर वापरलेली आहे। तुमच्याकडे साठवणीतली मिरची पावडर जर नसेल, तुमचा घरी मसाला तयार केलेला नसेल तर तुम्ही बाहेरची जी विकतची मिरची पावडर मिळते ती सुद्धा वापरू शकता। आता इथे कढईमध्ये मी 2 टेबलस्पून इतकं तेल घातलेलं आहे। उसळीला थोडंसं चमचाभर तेल जास्त घातलं तरी चालणार आहे। कढीपत्त्याची 5-6 पानं घाला। कढीपत्ता चांगला तडतडल्यावरती आपण हे सगळे सुके मसाले घालायचे आहेत। सुके मसाले जर तेलामध्ये परतून घेतले ना तर आपल्या रश्श्याला किंवा उसळीला तरी खूप छान येते। गॅस अगदी लो ठेवायचा आहे म्हणजे सुके मसाले करपणार नाहीत। आता जे वाटण तयार केलं होतं ना आपण हिरवं, ते घालायचं आहे आणि ते वाटणसुद्धा मसाल्यामध्ये चांगलं असं एकजीव करून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। कडधान्य शिजायला फार काही वेळ लागत नाही, तुम्ही याची सुकी भाजीसुद्धा करू शकता। इथे बघा तुम्ही मसाला चांगला भाजत आलेला आहे। आता याच्यामध्येच ना मी भिजवलेले मूग घालणार आहे आणि मूग 1 ते 2 मिनिटं चांगले मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। त्याने काय होईल, मूग असे खाताना ना मूग असे फिक्के फिक्के लागणार नाहीत। मुगामध्ये पण मसाला लागल्यामुळे मूग पण खाताना अगदी छान लागतील चवीला। आता 1-2 मिनिटभर आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतर इथे एका झाकणावरती पाणी ठेवायचं आहे। आपल्याला रस्सा जितपत पाहिजे ना तेवढं पाणी घालायचं आहे। मी 1 कप पाणी घालणार आहे। आता बघा 5 मिनिटानंतर बघूया, ताटातलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला छान अशी तर्री सुटलेली आहे आणि मसाला चांगला असा मुगाला लागलेला आहे। आता त्यानंतर हे जे गरम पाणी आहे ना त्यात आपण मुगामध्ये घालून घेऊया। तुम्हाला उसळ कितपत पातळ दाट पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी अधिक वाढवू शकता आणि मूग शिजायला काय फार काही वेळ लागत नाही। आता पुन्हा आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया आणि पुन्हा आपण झाकणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। मध्ये मध्ये चेक करायचं आहे आपल्याला। आता इथे 5 मिनिटांनंतर बघा किती छान अशी तर्री आलेली आहे। आता मूग शिजलेत का आपण ते बघून घेऊयात। मला रस्सा जास्त असा पातळ नको आहे म्हणून मी जास्त असं पाणी घालणार नाही आहे। बघा मूग पण चांगले शिजलेले आहेत
आणि जर तुम्हाला कुकरला घालायचे असेल ना तर सेम हीच प्रोसिजर करू शकता. फक्त काय आहे ना की कुकरची एकच शिट्टी करा. आता हा आपण जी मुगाची उसळ तयार केली आहे ना ती एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया आणि वरून कोथिंबीर घालूया. कशी वाटली तुम्हाला झणझणीत अशी मुगाची उसळ? तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. माझ्या रेसिपी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.